नमस्कार मित्रांनो, आज स्नेक रेस्क्यू ऑपरेशन डोकराई फाटा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर इथं दौंडनगर रोडला जी पंचकृषीत सगळ्यात फेमस मंगल कार्यालय प्रगती मंगल कार्यालय या ठिकाणून आपल्याला दुपारी साधारण 12च्या दरम्यान कॉल आलेला आहे। तर त्यांनी कार्यालयामध्ये या झाडाच्या पाठीमागे त्यांचे जे कर्मचारी होते तर झाडाच्या पाठीमागे एक सर्प गेलेला त्यांनी पाहिलेला आहे। तर तो सर्प कोणता आहे आणि पाहिल्याशिवाय आपण त्याला व्यवस्थित पकडणार आहे। मारणारा बघ ना कुठे गेलाय करेल तेव्हा मी मारतो तुझे बघ कुठे। पकडलेला साप अतिविषारी इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा म्हणजे नाग जातीचा अतिविषारी साप आहे। याची लांबी साधारण 3.5 ते 4 फुटाचा आहे। एकदम ऍक्टिव्ह मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यालयाच्या कडेला म्हणजे शोची झाडं लावलेली तिकडे गेली त्या शोच्या झाडापाशी बक्षाच्या शोधात आला होता। त्या ठिकाणी बिळ वगैरे पण होती। तर ह्याला पकडण्यात आपल्या स्नेक रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे। तर महाराष्ट्रात ज्या 4 विषारी साप आहेत नाग, गोनस, मानेनारी, फुरशी त्यातील हा नाग जातीचा विषारी सर्प आहे। तर ह्या ठिकाणी प्रगती मंगल कार्यालय नगर दौंड रोडला रोडच्या कडेलाच फेमस कार्यालय आहे। तर ह्या ठिकाणचा कॉल आपल्याला व्यवस्थित पकडण्यात यश आलेले आहे। तर ह्या ठिकाण आल्यानंतर आपण जाणून घेऊया सुरुवातीला की काय झालं होतं आणि ज्या व्यक्तीने सुरुवातीला हा साप पाहिला त्या व्यक्ती इथे उपस्थित आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। दिनकर पोटे समोर बघा, दिनकर पोटे नाव आहे माझं। मी इथं कामाला आहे 10 वर्षापासून। पण मी कार्यालयात होत असताना मी एक थोडं याला टिक्क लागला होता म्हणून मी घासणीसाठी एक दगडाना गेलो खाली आणताना साप पसला होता म्हणजे नागच होता यो। पण त्याची क्रिया चालू होती बाबा खाण्याची क्रिया घुस म्हणा किंवा उंदीर म्हणा। मी ती बघितल्यावर मालकांना फोन लावला। मालक परत जंगले म्हणून प्रगती कार्यालयवाली मालक आहे। मग त्यांना सांगितल्यावर त्यांनी त्यांचे एक जोडीदार आहे काष्टीवाले त्यांना फोन लावला। फोन लावल्यानंतर त्यांना बोलून घेतलं, त्यांनी पकडला बा आता या ठिकाणी कार्यालय प्रगती मंगल कार्यालयाचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। म्हणजे वारंवार साप निघत असतात पण ती जातात, ती थांबत नाही इथं झाडाजवळ पळतं साईडनी। आणि ह्यांना मी कॉल केला, आमच्या गाड्याने सांगितलं की साप नाग निघालाय बराच मोठा आहे। आणि मी कळसकर साहेबांना फोन केला, त्यांनी मग पकडण्यात यश आलं। धन्यवाद शेठ। जर यांनी ठरवलं असतं सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करायच्या अगोदर मारू पण शिकले असते। कार्यकर्ते पण तुम्ही पाहू शकता की साईडने भरपूर कार्यकर्ते होते पण त्यांनी ठरवलं होतं की हा निसर्गातले जो महत्वाचा घटक आहे त्याला वाचवायचं होतं आणि आज त्यांच्या एका फोनमुळे या सापाला जीवदान भेटले।